गुड मॉर्निंग. रात्रभर आपल्या पाठीची किंवा शरीराची काहीच हालचाल नसते आणि त्यामुळे सकाळी उठल्यानंतर अचानक पाठीमध्ये उसण भरू शकते किंवा दिवसभर शरीर जड वाटू शकतं. तर आता आपण पाहणार आहोत की सकाळी उठल्या उठल्या बेडवरती कोणते स्ट्रेचेस केले पाहिजेत, जेणेकरून तुमचं शरीर संपूर्ण दिवसभर अगदी हलकं राहील आणि पाठ सुद्धा तुम्हाला अगदी लवचिक मिळेल. सुरुवात करूया. पाठीवरती झोपा. त्यानंतर दोन्ही हात असे मानेच्या मागे ठेवा. आपण मॉर्निंग स्टार स्ट्रेच करतोय. यात आपण दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवलेले आहेत आणि हळूहळू पाय एका दिशेला घेतोय. सुरुवातीला या डायनामिक करा, म्हणजे आपण आपली कंबर पहिले मोकळी करून घेऊया. आता मी ही डायनामिक एक्सरसाइज करते ना, तर यात माझ्या कमरेला अगदी हवा तसा ताण येतोय. मग यात तुम्ही थोडा वेळ थांबा. समजा 30 सेकंद एका बाजूला थांबलात की 30 सेकंद दुसऱ्या बाजूला करा. छान संपूर्ण शरीराला असा ताण द्या यष्टिक आसनामध्ये. कमरेपासून ते हातापर्यंतचा भाग वरच्या दिशेने ताणते आणि पायापासून ते पायाच्या बोटापर्यंतचा भाग हा पूर्णपणे खालच्या दिशेने ताणते. संपूर्ण शरीराला ताणताना एक छान श्वास घ्या. पहिल्या 1-2 स्ट्रेचेस मध्ये तुम्हाला खूप फ्रेश वाटायला लागतं. आता आपण पोटावरती झोपूया. दोन्ही हात असे एल्बोज वरतीच ठेवा आणि शक्य होईल तेवढी मान मागे घ्या. हळूहळू पायांची ही हालचाल सुरू करूया. आता यात कसं कमरेला सुद्धा जसा हवा तसा ताण आहे आणि पाय सुद्धा मोकळे होत आहेत. आता खाली जा. त्यानंतर एक पाय उचला आणि त्याच्या विरुद्ध दिशेला ठेवा. आता डावा पाय मी सुरुवातीला उजवीकडे घेतलेला आहे आणि आता उजवा पाय डावीकडे घेते. यात पोटाला चांगला ताण आहे, कमरेला सुद्धा आहे आणि पीळही चांगला मिळतोय. एकंदरीत कंबर आणि पाय आता हळूहळू मोकळे होत चाललेली आहेत. आता आपण पुढे जाऊया. हातांना चांगलं ताणूयात. इथेच पाय सरळ सोडून बसा. उठलात असे बसलात की त्यानंतर दोन्ही हात असे लॉक करा गरुड आसनामध्ये. हात स्ट्रेच तुम्हाला वाढवायचा असेल तर असे खाली बसा आणि पाठ अशी बेडला लावा. हात असे लॉक करा आणि हळूहळू मान अशी मागे सोडून द्या. वा वा, खांदे पण मोकळे झाले आणि हातही मोकळे झालेले आहेत. आता इथूनच दोन्ही हात मी मानेच्या मागे ठेवते. फक्त कंबर अशी वर उचला. ग्रॉइन्स मध्ये स्ट्रेचिंग एक चांगली होते आणि पायाच्या बोटांवरती उभं राहिल्यामुळे अँकल्सनाही स्ट्रेच मिळतोय. परत वरती बसा. हात असे भिंतीला लावा आणि अशी मान खाली घ्या. या 5-6 स्ट्रेचेस मध्येच आपण शरीरातले किती भाग कव्हर केले. मानेला चांगला ताण घेतला, हातांना घेतला, खांद्यापासून ते पूर्ण पाठीचा भाग ताणला आणि सैल करून घेतलेला आहे. कुठेही उसण भरणार नाही किंवा कुठेच तुम्हाला त्रास होणार नाही. आता आपण काय करूयात, मानेला अजून एक खूप छान स्ट्रेच देऊयात. इथेच बेडला खाली पकडा. त्यानंतर दुसऱ्या हाताने कानापर्यंत ही बोटं घेऊन असं मानेला लॉक करायचं. हळूहळू पूल करत जायचं. या हाताने मी मान डाव्या खांद्याच्या दिशेने खेचून घेते. जितका ताण मला आवश्यक आहे तितका मी घेणार. तसंच तुमची फ्लेक्झिबिलिटी किती आहे ते पाहून तुम्ही हळूहळू हा स्ट्रेच वाढवायचा. इथे खाली पकडल्यामुळे माझा हा हात सुद्धा लॉक होतो. जर खाली नाही पकडलं तर हा कदाचित असा वर येऊ शकतो. म्हणून नक्की लॉक करा. बॅक साइडने पहा. पाठ अगदी सरळ ठेवली. दुसरा हात इथे घेते
पाय सरळ सोडा. हळूहळू मान मागे अशी सोडून द्या. घशाला ताण द्या. घशाला ताण आहे आणि मानेला सुद्धा रिलॅक्सेशन आहे. थोडेसे पुढे व्हा. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा. शरीरातल्या सर्व भागांना एकत्र आणा आणि सर्व स्नायूंचं आकुंचन करा. विश्रांती घ्या. परत उठा. एक लास्ट हातांचा स्ट्रेच आपण घेऊयात. दोन्ही हात असे लॉक करायचेत मागे. हळूहळू खाली जायचं. माझी बॉडी पूर्ण फ्री झालेली आहे आणि आता तुम्ही तुमच्या पुढच्या कामांना लागू शकता. यानंतर फक्त क्लॅपिंग आणि बॉडी टॅपिंग करून घ्या. अशी हातांची क्लॅपिंग करा आणि हे क्लॅपिंग करून झाले की त्यानंतर बॉडी टॅपिंग करा. अशी पहिल्या अँकल्स पासून टोस पासून सुरुवात करूया. अँकल्स, काफ, काफची आतली बाजू, गुडघ्यांचा भाग, मांड्यांचा भाग, इनर थाईजला टॅपिंग करण्यासाठी आपण बद्धकोणासन करू. टॅपिंगमुळे माझ्या पायातलं ब्लड सर्क्युलेशन वाढलंय. आता लोअर बॅक, हा सगळा सिक्वेन्स तुम्ही जसा आहे तसा बघून करू शकता. आपण लोअर बॉडी पासून सुरुवात केली आणि आता अप्पर बॉडी टॅपिंग करतोय. रिलॅक्स. खूप फ्रेश वाटेल तुम्हाला आणि फक्त दररोज तुम्हाला 10च मिनिटं लागतील. तर दररोज तुम्ही 10 मिनिटं हे स्ट्रेचेस, क्लॅपिंग आणि बॉडी टॅपिंग करा. तुमचा दिवस उत्तम जाईल. हॅव अ गुड डे. थँक्यू.